गोष्टीचं नाव आहे आरुणीची गुरुभक्ती. मुलांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे की नाही, ती आहे तुमच्यासारख्याच एका विद्यार्थ्याची. त्या विद्यार्थ्याचं नाव होतं आरुणी. खूप वर्षापूर्वी गुरुकुल पद्धतीने भारतामध्ये विद्यादानाचं कार्य चालत असे. त्या गुरुकुलामध्ये एक मुख्य ऋषी असत व बाकीचे ऋषी त्यांच्याबरोबर विद्यादानाचं कार्य करीत असत. असाच एक गुरुकुल आश्रम महर्षी धौम्य चालवत होते. त्यांच्या आश्रमामध्ये खूप शिष्य त्यांच्याबरोबर शास्त्राध्ययन करत असत. आणि अशा गुरुकुलामध्ये हे सगळे विद्यार्थी स्वतःची कामं स्वतः करून अगदी मनापासून विद्यार्जन करत असत. एकदा काय झालं, पावसाळ्याचे दिवस होते आणि आकाशात खूप ढग गोळा झाले आणि थोड्या वेळाने धो धो पाऊस सुरू झाला. पावसाचा इतका जोर होता की पाणी कशाहीमुळे थांबत नव्हतं. काय झालं होतं की 2च दिवसापूर्वी शेतीला पाणी मिळण्यासाठी म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून शेतीला एक मातीचा बांध घातला होता. तो बांध फुटला आणि शेतामध्ये साचलेलं पाणी हळूहळू आश्रमामध्ये येऊ लागलं. पाणी आश्रमात यायला लागल्याबरोबर धौम्य ऋषींनी म्हटलं, अरे विद्यार्थ्यांनो, बघा बघा कुठून काय येतंय पाणी ते, आणि पाण्याला थांबवा, नाहीतर आपला सगळा आश्रम पाण्याने भिजून जाईल. आपल्या आश्रमात पूर येईल ना, जा पटकन बघा काय येते. सगळे विद्यार्थी कुठून पाणी येतंय याचा शोध घेण्यासाठी सर्व दूर पसरले. आपला आरुणी सुद्धा पाणी कुठून येतंय याचा शोध घेत घेत आश्रमापासून बराच दूर गेला. नंतर त्याला असं लक्षात आलं की जो मातीचा बांध शेताला घातला होता ना, तो एका ठिकाणून फुटलाय आणि त्यामुळे आजूबाजूचं सगळं पाणी आश्रमात त्या फुटलेल्या बांधामधूनच येतंय. तिकडे एकटा गेलेला आरुणी बिचारा आजूबाजूची मातीची ढेकळं घेऊन तो बांध दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू लागला. पण पाण्याचा जोर इतका होता की त्याच्या प्रयत्नाला यशच येईना. आणि एवढ्यात त्याच्या मनात एक कल्पना आली आणि त्याने काय केलं माहितीये का? जो फुटलेला बांध होता ना, त्या ठिकाणी स्वतः जाऊन तो आडवा झोपला आणि त्यांनी ते पाणी तिथेच अडवलं. अशा रीतीने आश्रमात येणारं पाणी थांबलं गेलं. पाणी थांबलं हे पाहून सगळ्यांनी आपली दिनचर्या नेहमीसारखी सुरू केली आणि सगळेजण रात्रीचं भोजन घेऊन आरामात आपल्या आपल्या कुटीमध्ये जाऊन झोपले. सकाळी उठल्यानंतर सगळे विद्यार्थी जेव्हा एकत्र आले तेव्हा धौम्य ऋषींच्या लक्षात आलं की छोटा आरुणी कुठेच दिसत नाहीये. त्यांनी सगळ्यांकडे चौकशी करायला सुरुवात केली की अरे बाळ आरुणी दिसला का कुठे? पण कोणीच आरुणीला पाहिलं नव्हतं. धौम्य ऋषींना काळजी वाटायला लागली. त्यांनी सगळ्यांना सांगितलं, चला रे, आपण आरुणीला शोधूया, कुठे गेला तो? अशा रीतीने सगळ्यांनी त्या छोट्याशा आरुणीला शोधायला सुरुवात केली. असा शोध घेत असताना धौम्य ऋषी आरुणी जिथे आडवा होऊन पडला होता ना, तिथे येऊन पोहोचले. आणि त्यांनी पाहिलं तर काय, बांधाच्या जागी आरुणी आडवा पडलेला. रात्रभर थंडीमध्ये त्या पाण्याला अडवून त्याचं शरीर गलित गात्र झालं होतं. त्याच्या अंगात काहीच त्राण उरले नव्हते. तो अगदी मलूल कृश झाला होता, पण तरी सुद्धा तो तसाच त्या पाण्यात पडून होता. धौम्य ऋषी जवळ आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी आरुणीला उठवलं आणि आपल्या पोटाशी घट्ट धरलं आणि ते म्हणाले, बाळ आरुणी, का केलंस तू असं? त्यावर आरुणी गुरुजींना म्हणाला, गुरुजी, मी खूप प्रयत्न केला होता, पण तरी सुद्धा मातीच्या ढेकळांनी हा बांध काही थांबेना. तर मग आता काय करायचं? तुम्ही तर आज्ञा दिली होती की पाणी कुठून येते ते शोधून काढा आणि उपाययोजना करा. मग मला दुसरं काहीच सुचेना. मग मीच आपला या जागी झोपून राहिलो,
पण गुरुजी, थांबलं ना पाणी आश्रमात यायचं? गुरुजींचे डोळे पाणावले आणि त्यांना लक्षात आलं की हा अरुणी गुरु आज्ञा किती मनापासून पाळतो ते. आणि त्यांनी पुन्हा एकदा अरुणीला पोटाशी धरलं. मुलांनो, एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? तुमच्या गुरुजींनी, तुमच्या शिक्षकांनी जी कामगिरी तुमच्यावर सोपवली असेल ना, ती अगदी स्वतःच्या जीवाचा विचार न करताही पूर्ण करण्यासाठी अरुणीनी जसा प्रयत्न केला तसा तुम्ही तुमच्याकडनं संपूर्ण प्रयत्न केला पाहिजे. आईवडिलांची आणि शिक्षकांची आज्ञा नेहमी पाळली पाहिजे, कारण त्याच्यातच तुमचं हित असतं.